नमस्कार मंडळी, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि दुबईला जायच्या स्वप्नामध्ये पण तुमचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात मस्त आज मी जेवण बनवण्यापासून केली. आज भाकरी आणि भाजीच बनवलेली. तर आज मस्त फटाफट भाकरी घेतल्या बनवून. का लेट झालता, लेट उठलेली मी, म्हणजे लेट उठली म्हणण्यापेक्षा मी आज हाफ डे घेतलेला ऑफिसला जायला. कारण की सकाळी माझा डोळाच नाही उघडला आणि पोट पण दुखत होतं माझं थोडं. तर मग मी म्हटलं हाफ डेनीच जाते, नाही का, 12-12:30पर्यंत जाईल. आणि थोडं एक काम पण होतं, ते काम पण करायचं होतं, म्हणून म्हटलं जाऊ दे हाफ डेनीच जाते. तर मग अशा मस्त 2-2 भाकरी घेतल्या बनवून आणि भाजी घेतली बनवून छानपैकी. तर आणि ऑफिसला जायची तयारी, मग आंघोळ वगैरे केली, ऑफिसला जायची तयारी केली. आणि मग काहीतरी बडबडत होती मी, काय पण हां मी तेच सांगत होती की मी आज हाफ डेनी चालले. बघा मीच विसरून जाते यार. तर डब्बा भरून घेतल्या भाजी भाकर. आणि आमच्या ह्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं गरम पाणी घेऊन जायचं, त्याशिवाय घराच्या बाहेर नाही निघायचं. कारण की डॉक्टरांनी मला पाण्याचं इन्फेक्शन सांगितलेलं, त्यामुळं मग मिस्टर बोले गरम पाणीच घेऊन जायचं. मग रिक्षा वगैरे केली आणि ही मला खालतीच भेटली, ही ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेली. तर ही सांगत होती मॅडमचं असं मॅडमचं तसं. तिला म्हटलं काय नाही होणार, चल म्हटलं काय नाही होत एवढं. तर मग ऑफिसची कामं वगैरे केली, मग घरी जायची तयारी. मग घरी वगैरे गेली आणि मस्त असं सॉरी घरी वगैरे आली, चहा ठेवला. त्यांना म्हटलं बिस्किट दाखवा ना, ते बघा असे मांडून ठेवलेले बिस्किट. खाणार तर एकच पुडा होतं, पण मांडायचं होतं सर्व आम्हाला. तर मी आज काहीतरी स्पेशल बनवणार होती, तर ते झेप्टोवरनं थोडं सामान मागवलेलं. उद्या संकष्टी पण आहे, तर बरं फुलं पण घेते मागून. मस्त फुलं भेटतात यार या झेप्टोमधनं. म्हणजे आपण जी बाहेर घेतो ना त्याच्यापेक्षा एकदम फ्रेश आणि क्वालिटी पण चांगली आणि क्वांटिटी पण चांगली, कमी रेंजमध्ये. तर मग असं कढीपत्ता वगैरे घेतला भरून डब्यामध्ये, तो लागतोच प्रत्येक ह्याला भाजीला. तर मी आज बनवत होती टमाट्याचं सार, यम्मी यम्मी. ते बघा गावरान कोथिंबीर आलेली मस्त, एकदम सुगंध, अख्ख्या घरभर सुगंध होता तिचा. तर त्याच्यासाठी टमाटा सार बनवायसाठी लसूण मिरची, हे सुकं खोबरं नाही, सुकं नाही सॉरी ओलं नारळ आहे, आणि टमाटा टाकून पेस्ट बनवून घेतली मस्त एकदम गरगरीत. आणि मग असं फोडणीला राई जिरं कढीपत्ता आणि पेस्ट टाकून घेतली. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या. आणि हां, वाटणामध्ये चिंच पण टाका, का नाही तर चिंच नाही टाकशाल जर बनवायला घेशाल तर. तर हे बघा आमच्या मिस्टरांची करामती बघा, काय ना काय करतच राहायचं एअर फ्रायमध्ये. पापड, हे खार पापड कोण करतं एअर फ्रायमध्ये, त्यांना करायचंच असतं. तर असं टेस्टी झालं ना, हे बघा मी पहिलाच घास खाल्ला आणि एकदम स्वर्गात. वाव 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 टेस्टी, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बनवलेलं, मस्त झालेलं. तर मग सगळं खाऊन कामं वगैरे करून झोपायची तयारी. माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की